हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला वांग्याची जबरदस्त एक रेसिपी दाखवणार आहे। सुकी भाजी पण खूपच यम्मी, भाकरी चपाती सोबत जबरदस्त, अगदी अप्रतिम आणि नॉर्मल भातासोबत पण खाऊ शकता, डाळ भातासोबत पण खाऊ शकता। खूपच यम्मी असते। चला मग झटपट पाहून घेऊया कशी बनवायची। थोडे वांग घेतले, देसी वांग, आणि आता यांना कापून घेतले। तुम्ही साइज बघू शकता, मी तुम्हाला हाताने पण दाखवते। छोटे छोटे साइजने कापून घेतले, मोठे साइज नका करू, ह्यापेक्षा छोटा करायचा असलं तर करू शकता। आणि आता धुवून घ्यायचे, धुवून चांगले पाणी काढून घ्यायचे। येथे बघा धुवून घेतले मी, आणि याच्या सोबत मी काय काय अरेंज केले ते पण दाखवते। थोडे लसणाचे पाकळे बारीक बारीक चिरून घेतले, एक मीडियम साइजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2 मीडियम साइजचे कांदे चिरून घेतले, आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण चिरून घेतली। एवढे साहित्य आपल्याला अरेंज करायचे असते। आणि बाकीचे साहित्य जे आपल्याला लागणार आहेत ते ऑलरेडी किचन मध्ये अवेलेबल आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते। सर्वात आधी आपण तेल घालून घेऊया पॅन मध्ये। तेल छान गरम होऊ द्यायचे। चांगलं गरम झाल्यानंतर थोडीशी फोडणी घालायची। फोडणीमध्ये मी घालते अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मोहरी। छान तडतडू द्यायचे, छान फटू द्यायचे, आणि त्यानंतर पहिले घालायचे लसूण। छान फटल्यानंतर हीट थोडासा कमी करून घेऊ, आणि त्यानंतर मी आता घालते लसूण। पहिले लसूण घालते, आणि लसूण घातल्यानंतर बसायचे नाहीये, लगेच आपल्याला कांदे पण घालून घ्यायचे। लसूण खूप लवकर जळून जातात, म्हणून कांदे घातल्यानंतर मीडियम हीटवर थोड्या वेळासाठी फ्राय करायचे, जोपर्यंत कलर थोडासा ब्राऊन व्हायची सुरुवात होत नाही तोपर्यंत। कलर थोडा ब्राऊन व्हायची सुरुवात झालेला आहे। आता मी टोमॅटो घालून घेते। मी जे टोमॅटो घेतले ते चांगले पिकलेले नाहीये, थोडे पिवळे कलरचे आहे, म्हणून मी यासोबत पहिले थोडासा मीठ घालते चवीपुरती, आणि थोड्या वेळासाठी झाकून घेते, म्हणजे टोमॅटो थोडा सॉफ्ट होईल। त्यानंतर आपण बाकीचे मसाले घालू। तुमचे टोमॅटो जर चांगले पिकलेला असेल तर तुम्ही एकत्रही सगळे मसाले घालू शकता, काय हरकत नाही। चांगले मिक्स करून घेतले। आता 1 ते 1.5 मिनिटासाठी लो हीटवर थोडासा झाकून घेतले। 1-1.5 मिनिटानंतर थोडासा पाणी निघला, आणि टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊ। थोडासा हळद पावडर, म्हणजे 1/4 टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट, आणि 1 टीस्पून एवढा होईल, थोडासा जास्त होईल, कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्याच्या जागेवर जर तुम्हाला काळा मसाला आवडत असेल, नाहीतर गोडा मसाला घालायचा असेल तर ते तुम्ही घालू शकता। अर्धा टीस्पून गरम मसाला पण घातले। खूप ड्राय वाटते, म्हणून थोडासा पाणी घालते। पाणी घालून चांगले मिक्स करून झाकण लावून घेऊ, म्हणजे जेवढे आपण पाणी घातलं तेवढे पाणी सुकून गेला पाहिजे, आणि तोपर्यंत मसाला पण खूप छान कुक होईल। आणि दुसरीकडे बघा, मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे चांगले भाजून थंड करून मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायचे, म्हणजे कोर्स पावडर। खूप जास्त बारीक नाही करायचे। हा काम तुम्ही पहिले पण करून घेऊ शकता, करून ठेवू शकता। मसाला झाकून घेतले, आणि 2 ते 3 मिनिटानंतर आता बघा पाणी सुकलेलं आहे छान, अजिबात पाणी नाहीये उरलेला। आता आपण ब्रिंजल घालून घेऊया, म्हणजे वांग घालून घेऊया। आपल्याला भाजीमध्ये अजिबात पाणी नकोय, पाणी घालायची काहीच गरज नाहीये। वांग घातलेलं आहे, आता छान मिक्स करायचे, आणि आता हीट अगदी लो वर ठेवायचे, अगदी लोएस्ट वर हीट ठेवायचे, आणि झाकण लावून कुक करायचे, म्हणजे वांग मधून थोडं पाणी निघणार आहे, आणि तेच पाणीमध्ये वांग खूप छान शिजून तयार होणार आहे। एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाहीये, आणि मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं, चेक करायचं। 3-4 मिनिटानंतर एकदा तरी झाकण काढायचे आणि हलवून घ्यायचे, खाली जळू नाही द्यायचे, आणि सगळीकडे एकसारखा कुक व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला हा काम करायची गरज आहे। आता बघा मित्रांनो, लगभग 6 ते 7 मिनिटानंतर आता भाजी चांगली शिजलेली आहे। वरून बघून पण कळते, कलर थोडासा ट्रान्सलुसंट झालेला आहे, आणि तुम्ही असं चेक करून पण बघू शकता। बघा खूप छान शिजलेली आहे। आता शेवटीला आपल्याला घालायचे ते शेंगदाणे मी कूट करून घेतले, इथे बघा।
इथून मी 2 ते 3 चमचा घालणार आहे. तुम्ही तुमची आवडीनुसार घालू शकता, काही हरकत नाही. मी खूप जास्त नाही घालत. छान मिक्स करायचे आणि शेवटीला घालायची फ्रेश कोथिंबीर. मी थोडी जास्तच घातले, पण थोडं कमी असलं तरी चालेल, काय हरकत नाही. छान एकदा मिक्स करायचं. मिक्स करून परत 1 ते 1.5 मिनिटासाठी लो हीटवर झाकण लावून घ्यायचं. म्हणजे कोथिंबीर आणि शेंगदाणा पावडरचे चव खूप छान भाजीमध्ये मिक्स होईल. आता मी थोड्या वेळासाठी म्हणजे 1 मिनिटासाठी झाकण लावून घेतले लो हीटवर आणि त्याच्यानंतर झाकण काढते. आता आपली भाजी अगदी पूर्णपणे तयार झालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान दिसते. दिसायला कशीही असू द्या, पण खायला खूपच यम्मी आहे, खूपच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ही भाजी एकदा ट्राय करून बघा. एकदा ट्राय केली की परत परत अशी रिक्वेस्ट परत येणार आहे आणि परत तुम्ही अशी पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवणार आहात. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.